श्रीराम जय जय राम। भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये। एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याची आई म्हणाली, तो कुठेही राहू दे पण खुशाल असू दे. तसे तुम्ही कुठेही राहा पण नामात असा. नाम तेवढे बळजबरीने घ्या, श्रद्धेने घेतले तर जास्त बरे. वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे. वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यामध्ये मध घालावा लागतो, काही मध्ये दूध, तूप किंवा पाणी घालावे लागते. तसे भगवंताचे प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला. मी ब्रह्म आहे या अनुभवात सुद्धा मीपणा आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे सतत स्मरण ठेवावे. त्यामुळे प्रपंच सोपा जातो. नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करते तर ते आपल्याला मदत करीलच. रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप आहे, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते अपूर्ण नाही. अडाणी लोकांना नाम घ्यायला सांगितले तर ते लगेच घेणेच चालू करतात, परंतु विद्वान लोक मात्र नामाचे प्रेम असेल तरच मी नाम घेईन असे म्हणतात. विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्याने भगवंताचे अमृतासारखे गोड नाम आपल्याला गोड लागत नाही. याकरिता या क्षणापासूनच नाम घ्यायला सुरुवात करावी. आपण रामाचे व्हावे आणि त्याला जे आवडते ते करावे. रामाला जाणतेपणाने शरण न जाता नेणतेपणाने शरण जावे. भगवंताला अनन्य शरण जाऊन अनुभव घ्यावा. नीतीने वागावे. भक्ती चांगली करावी. मग राम प्रसन्न होतो. ज्ञान श्रेष्ठ खरे, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो, तो भक्त होय. आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व असते, म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तीवरच जगते. खरा भक्त ज्ञानीच असतो. भगवंतासाठी भगवंत पाहिजे, म्हणून भक्ती करणारा लाखांमध्ये एखादाच असतो. खरी भक्ती ती हीच समजावी. नामाकरिता आपण नाम घ्यावे. राम ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये, तो साध्य समजावा. ज्याने भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय गेला त्याने जन्माला येऊन सर्व काही साधले आणि जन्माचे सार्थक करून घेतले. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच आहे. दोन्हीकडे भगवत प्रेम मुख्य आहे. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 2 दशक 2 ओवी संदर्भासह विश्लेषण. समर्थ रामदास स्वामी मन, सवय, दुर्गुण, असंयम आणि ज्ञानाचा उपयोग या विषयांचे खोल विश्लेषण करतात. या दशकात रोख बौद्धिक ज्ञानावर नसून जीवन परिवर्तनावर आहे. ओवी 1, 2 ऐकलेले ज्ञान निष्फळ ठरणे. ओवीचा आशय.
मनुष्याने उपदेश ऐकले, ग्रंथ वाचले, तत्वज्ञान समजले, पण आचरणात काहीच बदल झाला नाही, तर ते ज्ञान निरुपयोगी आहे. शब्दार्थ: ऐकिले बहुत, पुष्कळ उपदेश ऐकले, केले काय? प्रत्यक्ष कृती किती झाली? विश्लेषण: समर्थ येथे शिष्याला थेट प्रश्न विचारतात. ज्ञान हे स्मरणासाठी नाही, तर परिवर्तनासाठी आहे. फक्त बोलण्यात आलेले तत्वज्ञान अहंकार वाढवते, विवेक वाढवत नाही. येथे समर्थ आचरण प्रधान अध्यात्म मांडतात. ओवी 3-4 मनाचे चंचल स्वरूप. ओवीचा आशय: मन स्थिर नाही, ते वारंवार विषयाकडे धावते. मन वश नसेल तर विवेक निष्फळ ठरतो. शब्दार्थ: चपळ मन, क्षणोक्षणी बदलणारे. विषयाभिलाषा, इंद्रिय सुखाची ओढ. विश्लेषण: समर्थ मनाला दोष देत नाहीत, पण त्याचा स्वभाव उघड करतात. मन हे साधन आहे, पण ते लगामाशिवाय असेल तर ते घोड्यासारखे उधळते. येथे समर्थ सांगतात, मनावर नियंत्रण नसेल तर ज्ञान असूनही मनुष्य पतन पावतो. ओवी 5-6 मनावर दोष देणे ही पळवाट. ओवीचा आशय: माझे मनच असे आहे असे म्हणणे चुकीचे आहे. मन सवयींनी घडते, सवयी बदलल्या तर मन बदलते. शब्दार्थ: सवय, पुन्हा पुन्हा केलेली कृती. वश, नियंत्रणाखाली. विश्लेषण: ही ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. समर्थ जबाबदारी मनावर टाकू देत नाहीत. ते सांगतात, मन हे निमित्त आहे, कर्ता आपणच आहोत. हा विचार आजच्या मानसशास्त्राशी पूर्णपणे सुसंगत आहे. ओवी 7-8 दुर्गुणांची साखळी. ओवीचा आशय: एक दुर्गुण दुसऱ्या दुर्गुणाला जन्म देतो. लहान दोष दुर्लक्षित केल्यास ते मोठ्या अधःपतनास कारणीभूत ठरतात. शब्दार्थ: दोष, अंतर्गत विकार. साखळी, परस्पर संबंधित प्रवाह. विश्लेषण: समर्थ दुर्गुणांना स्वतंत्र मानत नाहीत. ते सांगतात की लोभ, राग, खोटेपणा, मत्सर हे एकमेकात गुंतलेले आहेत. उदाहरणार्थ, लोभ, असत्य, भीती, अस्वस्थता, राग. म्हणूनच समर्थ मुळावर घाव घालण्याचा आग्रह धरतात. ओवी 10-12 सवयींची ताकद. ओवीचा आशय: सवयी मनुष्याला बांधून टाकतात. पुन्हा पुन्हा केलेली कृती स्वभाव बनते. शब्दार्थ: अभ्यास, सातत्यपूर्ण प्रयत्न, स्वभाव, स्थिर झालेली वृत्ती. विश्लेषण: समर्थ येथे अत्यंत व्यावहारिक तत्व सांगतात. कोणताही दुर्गुण अचानक लागत नाही आणि कोणताही सद्गुण अचानक टिकत नाही. बदल हा क्रमिक प्रक्रिया आहे, हे समर्थ ठासून सांगतात. ओवी 13-14 संयमाचा अर्थ. ओवीचा आशय: संयम म्हणजे इच्छा दडपणे नव्हे, तर इच्छांना योग्य दिशा देणे होय. शब्दार्थ: संयम, विवेकपूर्ण नियंत्रण. विवेक, योग्य अयोग्य ओळखण्याची शक्ती. विश्लेषण: समर्थ संयमाचा चुकीचा अर्थ खोडून काढतात. ते कठोर तपस्येचा आग्रह धरत नाहीत, तर जागरूक आणि शिस्तबद्ध जीवनाचा आग्रह धरतात. ओवी 15-17 अभ्यासाशिवाय उन्नती नाही. ओवींचा आशय: मन एकदाच सुधरत नाही, निरंतर अभ्यासानेच ते वश होते. विश्लेषण: येथे समर्थ निराश होऊ नये असा संदेश देतात. अपयश आले तरी अभ्यास सोडू नका असे बजावतात. ही ओवी साधकाला मानसिक बळ देणारी आहे. ओवी 18-19 व्यवहारातील फसवणूक. ओवीचा आशय: लोक काय म्हणतील यासाठी सत्य सोडू नये. दिखावा हा अंतर्गत अशांतीचे लक्षण आहे. विश्लेषण:
समर्थ सामाजिक वास्तवावर बोट ठेवतात. ते सांगतात की बाह्य प्रतिष्ठेपेक्षा अंतःकरणाची स्वच्छता श्रेष्ठ आहे. ओवी 20 दशकाचा निष्कर्ष. ओवीचा आशय: जो मनावर विजय मिळवतो तोच खरा विवेकी आणि सुखी होतो. विश्लेषण: दशकाचा शेवट समर्थ एका ठाम निष्कर्षाने करतात. परमार्थ बाहेर नाही, तो मनाच्या शुद्धीत आहे. समास 2 दशक 2 तात्विक सार: ज्ञान आचरण नसेल तर निष्फळ. मन सवयींनी घडते. लहान दोषही घातक. संयम व अभ्यास अनिवार्य. व्यवहारात सत्य आणि अंतःशुद्धता आवश्यक. उपसंहार: समर्थ रामदास स्वामी या दशकात शिष्याला स्वतःशी प्रामाणिक होण्यास भाग पाडतात. हा दशक म्हणजे स्वतःचा आरसा आहे. जो तो शांतपणे पाहतो तोच पुढे जातो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.